हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर मी रोज सकाळी बघा तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं, मी रोज सकाळी जेव्हा उठते ना तेव्हा माझ्या मम्मीचा आहे ना स्वयंपाक आहे ना पूर्ण म्हणजे होत येतो आणि फक्त तिच्या चपात्या बनवायच्या आणि चपात्या आणि मग आमचा नाश्ता काय असेल ना तेच चाललेलं असतं. तर सकाळी उठले तेव्हा पण मस्त अशी ती चपात्या करत होती. तर मी जेव्हा मम्मीला हे करताना बघते ना तेव्हा मला माझी आठवण येते मी घरी असतानाची. तर आईला आज मस्त असं फराळ खूप दिवस झालं मी फराळ खाल्लं नव्हतं. नाश्ता वेगळा वेगळा खाल्ल्यामुळे मग मी मम्मीला म्हटलं की नाही आज मला फराळच खाऊ दे, परत काय मला इथे येऊन फराळ खायला भेटणार नाही आणि ही चव काय पुढच्या वर्षीपर्यंत माझ्या जिभेला लागणार नाही. म्हणून मग चहा आणि फराळ जेवढा दिलेला होता ना तेवढा मी सगळा फराळ संपवला आणि खरोखर खाऊन मज्जा आली आणि जेवढी होता होईल तेवढी मी मम्मीला मदत केली आणि त्यानंतर मग मी आंघोळ पांघोळ केली आणि तयार होऊन निघालेली होती. तर आज जाणार होते तोपर्यंत मम्मीचे पण कामं सगळे झालेले होते. तर मी नायराला घेऊन चाललेले. ॲक्च्युली मला मम्मी म्हटलेली की तिला नको घेऊन जाऊ, पण तिला यायची इच्छा होती कारण तिने अजून जन्मल्यापासून एकदाही ट्रेनने प्रवास केला नव्हता, म्हणून तिला यायचं होतं कारण मी आज जाणार होते ट्रेनने. तर सगळ्यात अगोदर आम्ही बस स्टॉपवर गेलो आणि बसने आम्ही निघालो होतो मुलुंड स्टेशनला. तर मुलुंड स्टेशनला निघालो आणि आजीने 10 वेळा सांगितलं जेव जेव, पण ती नाही नाही म्हणून आहे ना निघाली आणि स्टेशनला पोचल्या तिला लगेच भूक लागली, म्हणून मग मी बर्गर ऑर्डर केला. तर मी खरंच सांगते माझ्या आयुष्यात मी आत्तापर्यंत कधी बर्गरच्या शॉपमध्ये जाऊन बर्गर पण ऑर्डर केलं नव्हतं. आज मी पहिल्यांदा तो पण ऑर्डर केला आणि तिला सांगितलं. तर मला समजत पण नव्हतं, पण मी तिथे बर्गरचे जे फोटो होते त्यातला एक बर्गर सांगितला. त्यानंतर मग आम्ही ट्रेनने सगळ्या मैत्रिणी अगोदर आम्ही भेटलो. त्यानंतर मग आम्ही ट्रेनने गेलो डोंबिवलीला. तर डोंबिवलीला गेलो आणि मस्त अशा जाऊन आहे ना सगळ्यात अगोदर आम्ही एका मैत्रिणीच्या घरी गेलो. तिथे जाऊन मस्त अशा आहे ना आम्ही गेलेलो होतो 4 वाजता. 4 वाजल्यापासून ते आम्ही आहे ना 7-7 वाजले तेव्हापर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. ॲक्च्युली आम्ही गेलो तेव्हा आम्ही विचार केलेला अर्ध्या तासात आपण निघूया कारण आपल्याला परत यायचं आहे. पण तिथे गेल्यानंतर ना असं वाटत होतं की आज आहे ना संध्याकाळच होऊ नये आणि घरी जाण्याची वेळच येऊ नये. एवढ्या आमच्या गप्पा रंगल्या होत्या आणि सगळ्यांचे मन आहे ना एकमेकींना सांगून मस्त असे सगळ्यांचे मन हलके झाले होते. खरोखर इथे आहे ना इथे आल्यानंतर मला एवढं फ्रेश झाल्यासारखं वाटलं ना तर काय सांगू. तर मस्त अशा गप्पा मारल्या. त्यानंतर मग पुन्हा निघण्याची वेळ झाली म्हणून मग निघालो. तिथून पुढे मग आम्ही पुन्हा डोंबिवली स्टेशनला आलो आणि डोंबिवली स्टेशनहून ट्रेन पकडून ठाण्याला आलो. तर आम्ही सगळ्या ठाण्यालाच राहणाऱ्या ठाणा मुलुंडमध्येच राहणाऱ्या असल्यामुळे सगळे एकत्र आम्ही ठाण्यापर्यंत आलो. ठाण्याहून मग आम्ही पुन्हा रिक्षा करून आम्ही मुलुंड चेकनाक्याला आलो आणि मग चेकनाक्याला मला पप्पा घ्यायला आलेले होते कारण लेट झालेलं होतं. त्यामुळे मग पप्पा घ्यायला आले आणि हे बघा ह्या आहेत आमचे कार्टूनचा ग्रुप आणि ह्या आहेत आमच्या ह्या वर्षीच्या आठवणी. आणि खरोखर हे बॉन्डिंग असणं खूप जरुरी असतं. हे एकमेकांना सांगण्यातून आहे ना जो आनंद मिळतो आणि जे मन हलकं होतं ना ते कुठेच करता येत नाही, मला तरी असं वाटतं. म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मैत्रिणीला गेल्यावर नक्की भेटत जा आणि मन हलकं करत जा. बाय बाय.